ब्रेकनंतर पाहूयात पुढील महत्त्वाची बातमी। पालघर जिल्ह्यात पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक करण्यात आली आहे। कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घोटाळ्याची चौकशी करणार आहेत। बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्या आहेत। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट चालवली असल्याची लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय। याबाबत लोकशाही मराठीनं वृत्त प्रसारित करताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घेतली असून याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नाही, चौकशी मी करणार आहे, कारण आजच सकाळी मी एका न्यूजच्या माध्यमातून ते बघितलं। माझ्याकडे एक पत्र आलं आहे की बुलेट ट्रेन बांधताना काही लोकांनी तिथे परस्परच त्यांनी काही बांधकामं केले, त्या बांधकामातून जास्त मोबदला उचलला आहे। ते चौकशी करणार आणि त्यावर कडक कारवाई करणार। तर पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणात अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। भाजपची लोक स्वस्तात जागा खरेदी करतात असं वडेट्टीवार म्हणतायत। तर भाजपच्या लोकांची चौकशी करावी, भाजपचं तिजोरी लुटण्याचं काम सुरू आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। सगळे सरकारचे भारतीय जनता पक्षाचे लोक अलाइनमेंट माहीत झाले की त्यांच्याकडे तो प्लॅन जातो। 2-3 वर्षापूर्वी ती जागा स्वस्तामध्ये खरेदी करतात आणि याची जर मोठ्या प्रमाणात चौकशी झाली तर हे सत्ताधारी पक्षाचे प्रचंड, म्हणजे ते मग शिवसेनेचे असू देत, सत्ताधारी पक्षातील एनसीपीचे असू देत किंवा भाजपचे, या लोकांनी सरकारी तिजोरी किती मोठ्या प्रमाणात खाली केली हे लक्षात येईल। यासाठी सरकारचा आशीर्वाद आहे। त्यामुळे प्रशासनातील अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, हे सर्व मिळून या संपूर्ण व्यवहारामध्ये सहभागी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।